अद्भुत चमत्कार. अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे, माणसांना कुठं शिकवलं तुम्ही? माणसांना नाही शिकू दिलं. ह्यांची संस्कृती कशी, रेड्याला शिक शिक म्हणून मागे लागतायत, माणसाला शिकू द्यायचं नाही. ह्यांची संस्कृती काय, कुत्रं भाकर घेऊन गेलो तर तुपाची वाटी राहिली म्हणून एकनाथ महाराज त्याच्या मागं, अरे तूप खा, नुसतीच रोटी कशी खातो, तूप पण खा सोबत. ह्यांची संस्कृती काय, माणसाला भाकर द्यायची नाही, मुंग्या शोधून शोधून साखर घालायची आहे. माणसाला पाणी द्यायचं नाही, पण पंचमीला नाग शोधून शोधून दूध पाजायचंय. हा, दहीहंडी केलीच पाहिजे हो, विषयच नाही काही. हा, ह्याची पोरं बाळा हे दहीहंडीच्या थराला खाली वर लावणार नाहीत. दहीहंडी पण केलीच पाहिजे, आमच्या पोरांचे जीव धोक्यात घालून. शिक्षणच नाही ना आम्हाला, सांगितलंच नाही ना कुणी, काय चूक काय बरोबर काय गलत काय काही आम्हाला कळलं नाही. मग शिक्षणाचे एक एक टप्पे येत गेले. मग या देशात ब्रिटिशांची हुकूमत सुरू झाली. ब्रिटिशांना वाटले की अरे या देशात शिक्षण करणे गरजेचे आहे का, कारण आपण सगळेच शिकलेले लोक आता इंग्लंडहून भारतात आणू शकत नाही. भारतावर राज्य करायचं असेल तर भारतातल्याच लोकांना शिक्षण द्यावे लागेल. भारतातल्या लोकांना शिक्षण द्यायची हा विचार सुरू झाला. इतक्या त्याच्यासाठीची एक सभा भरवली, एक मीटिंग भरवली. आणि मीटिंगमध्ये गांधी, गोखले, आगरकर यांच्यासारखी जी मंडळी होती ना, ती मंडळी सांगायला लागली की शिक्षण द्यायचंय ना, एकदेशीय भाषेतनं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. एकदेशीय भाषा म्हणजे या मातीतली भाषा. म्हणजे कसली भाषा, तो म्हणाले संस्कृत मधून शिक्षण द्या. फुल्यांनी सांगितले जमणार नाही, शिक्षण द्यायचे असेल तर तुम्हाला इंग्रजीतनं शिक्षण द्या. ह्यांचं संस्कृत आम्हाला कळलंच नाही कधी, तर काय उपयोग आहे यांच्या संस्कृतचा. हे कधी नम नम करतात, हे कधी मम मम करतात, हे कधी पप पप करतात, कधी डोळ्याला पाणी लावतात, कधी हाताला कुठं कुठं पाणी कुठं कुठं चुना लावतात, आम्हाला कळत नाही, आम्हाला काही ते माहित नाही. शिक्षण द्यायचं असेल तर पर्टिक्युलर एका भाषेत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. फार मोठा स्टँड होता हा. आणि शिक्षण द्यायची सुरुवात ठरली. पण मग पुन्हा म्हणाले शिक्षण द्यायचं कुणाला, शिक्षण द्यायचं कुणाला म्हटल्यावर इथे जे शिक्षणाचे सिद्धांत मांडत होते ब्रिटिशांना सांगणारे हेच ना पुन्हा, कारण त्या काळात काँग्रेस होती. 1885 ला स्थापन झालेली काँग्रेस, काँग्रेसचे जे गिने चुने पुढारी होते ते कान भरत होते ब्रिटिशांचे. आणि ब्रिटिशांना सांगत होते की पर्क्युलेशन थेअरीनुसार शिक्षण द्या. व्हॉट इज मीन बाय पर्क्युलेशन थेअरी, एज्युकेशन मस्ट बी पर्क्युलाइज्ड. शिक्षण झिरपलं पाहिजे म्हणाले. कसं झिरपलं पाहिजे, तो म्हणाले आधी ब्राह्मणांना शिक्षण द्या, मग ब्राह्मण क्षत्रियांना शिक्षण देतील, मग क्षत्रिय वैश्यांना देतील, वैश्य शूद्रांना देतील. फुले त्या मीटिंग मध्ये सांगतात, म्हणतात अकलेच्या कांद्यांनो, तुमच्या झिरप सिद्धांताला आम्ही ठाम विरोध करतो, कारण तुमची नियत आम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणताय की आधी शिक्षण ब्राह्मणाला द्या, ब्राह्मणांकडून ते झिरपत क्षत्रियांकडे येईल, क्षत्रियांकडून वैश्यांकडे, वैश्यांकडून शूद्राकडे. हे आम्हाला जमणार नाही, कारण ब्राह्मणांची जर नियत असती आम्हाला शिकवण्याची तर त्यांनी केव्हाच शिकवली असते. द्यायचं असेल शिक्षण तर सगळ्यांना एकत्र शिक्षण द्या आणि एकाच वेळेला द्या. झिरप सिद्धांताला विरोध क्रांतिबा ज्योतिबा फुले करतात, ज्याला महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग म्हटलं. हा मार्टिन ल्युथर किंग, क्रांतिबा ज्योतिबा फुले झिरप सिद्धांताला विरोध करतात. म्हणून माझ्यासारख्या लेखी आज इतिहासाची चिरफाड करून वास्तव इतिहास इथं समोर मांडू शकतात. मग शिक्षणाची दंगा सुरू झाली. मग आता शिक्षण द्यायचं कुणाला, अगदी त्याच वेळेला लॉर्ड मेकॉले नावाचा माणूस, जो इथे काही काळ व्हाईसराय होता, हा लॉर्ड मेकॉले आपल्या आईला पत्र लिहितो. हे पत्र आजही मुंबई विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठात अभ्यासाला मिळेल. इथं जर IB चे लोक असतील, इथं जर डिपार्टमेंटचे लोक असतील, इथं जर CID चे लोक असतील, कृपया माझा शब्द न शब्द रेकॉर्ड करा. कायद्याची अभ्यासक आहे, कायदा माझ्या बापानं लिहिलाय, पुराव्याशिवाय बोलत नाही. इथे लॉर्ड मेकॉलेने पत्र लिहून सांगितले आणि लॉर्ड मेकॉले सांगतोय, आई मी काँग्रेस आणि सगळ्या लोकांच्या सोबत ही चर्चा केली आहे. आई मी भारतीयांच्यासाठी शिक्षण पद्धती तयार करतोय. ही शिक्षण पद्धती कशी असेल आई, या शिक्षण पद्धतीने रंगाने काळे पण वृत्तीने गोरे इंग्रजाळलेले अधिकारीच तयार होतील, अशी शिक्षण पद्धती मी या देशात तयार करतोय. 10+2+3 चा फॉर्म्युला, 10+2+3 म्हणजे काय, 10वी 12वी ग्रॅज्युएशन. हा फॉर्म्युला या देशात राबवला गेला. काय या 10+2+3 चा परिणाम, अरे ज्याचा मार्केटमध्ये उपयोग नाही असं शिक्षण आम्हाला इथं शिकवलं जाते. आम्हाला शिकवलं, आमच्या लहानपणी कविता शिकवली. कविता काय, हिरवे हिरवे गारगालीचे हरकतनांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती मुन्नी
तळत होती. हा? अरे गार गालीचे बघितलेच नाही रे आम्ही, बघितलेच नाही गार गालीचे. मराठवाड्यातील विदर्भात मरणाचा दुष्काळ पडलाय, पावसाचा थेंब नाही. कसले हिरवे गार गालीचे. मुंबईची माणसं नुसती घामानं वाहून नाहून निघतायत. कुठले हिरवे गार गालीचे. पुण्यातल्या एसीतल्या बसलेल्या आपटे, देशपांडे, बर्वे, चिपळूणकरांनी लिहायचं आणि आम्ही ते अभ्यासायचं. मग यांनी कविता लिहायची. कविता काय? एक तुतारी द्या मजा आणून फुंकीन ती मी स्वप्राणाने. अरे तुतारी तुला वाजवायची तर तुताऱ्या तू आणि की तुतारी आम्ही तुला आणून द्यायची, तू वाजवायची होय. आणि ही कविता म्हणजे फार मोठी कविता. हा, ही कविता म्हणजे ग्रेट. आता साहित्य संमेलन चालू आहे तिकडे बडोद्याला. हे म्हणजे यांचं ग्रेट साहित्य. हे शिक्षणात त्यांनी आम्हाला शिकवायचं, त्यांनी आम्हाला शिकवायचं. प्रेम आंबले असेल ज्यांचे, प्रेमभंगाने प्रेमाचा गुलकंद यांनी चाटून हा बघणे. काय शिकवतात आमच्या पोराला? 4थी 5वीच्या 7वीच्या लेकरांना असल्या कविता यांनी शिकवायच्या. आणि आम्ही गप गुमान शिकायच्या, आम्ही कविता शिकायच्या. पोट सुटले म्हणून पोट कमी करण्यासाठी बटाट्याची चाळ मधला उपासचा उतारा आम्ही शिकायचा. अरे आमच्या पोटात काही नाही रे, आम्ही उपाशी लोक आहोत. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली हे सांगणारे नारायण सुर्वे. त्या नारायण सुर्व्यांच्या कविता आमच्या अभ्यासाला येण्यासाठी फार मोठा संघर्ष शिकल्या पॅन्थरच्या पिढीला करावा लागला. मग तो अभ्यासक्रम आम्हाला मिळाला. काय पद्धतीने शिक्षण यांनी दिलं, काय पद्धतीने हे आम्हाला शिकवत राहिले. या शिक्षणामध्ये मग एक वर्धा योजना म्हणून आली. याला 1848ची योजना, याला गांधी शिक्षण योजना किंवा वर्धा योजना असं म्हटलं जातं. वर्ध्यामध्ये बसून गांधींच्या अध्यक्षतेखाली शिक्षण योजना ठरली. काय योजना? याच्यामध्ये 4 गोष्टी ठरल्या. कसं शिक्षण द्यायचं म्हणाले इथल्या लोकांना शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना उद्योगधंद्यांचं शिक्षण द्या. यांना शिक्षण द्यायचं असेल तर राष्ट्राच्या संवर्धनाचं शिक्षण द्या. यांना शिक्षण द्यायचं असेल तर नीतिमूल्य वाढीस लागतील असं शिक्षण द्या. आणि यांच्यामध्ये एकदेशीय मातीबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे असं शिक्षण द्या. बाजारपेठेचा आणि विद्यापीठातल्या डिग्रीचा संबंधच नाही. आमच्या जर पोरांना विचारलं, म्हणजे बघा इथं प्रवीण राऊत भाऊ आहेत, मी येताना बदलापूर पासून फार त्यांचे बॅनर बघितले. आता एवढा माणूस समजा यशस्वी होतोय, यांना जर मी विचारलं, सांगा भाऊ जरा sin θ - cos θ = काय? कळतंय? छान. मला सांगा पु ल देशपांडेचा सोडा अत्रेंचा जन्म कधी झाला? कळतंय? हा काय घेणं नाही. सांगा बाबा मला कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंचीवर काय? अरे कशाचाच कशाला मेळ नाही. कॅथोड एनोड प्रकल्प, अरे आमच्या जगण्याशी संबंधित सांगा रे. मार्केटची मागणी काय आहे? विद्यापीठात तुम्ही काय शिकवता? इथल्या शिक्षण व्यवस्थेत तुम्ही काय देता? कारण विद्यापीठात नाकाम शिक्षण तुम्ही देता ज्याचा मार्केटशी संबंध राहत नाही. मग आमची पोरं बेरोजगार होतात, बेकार होतात. आणि बेरोजगार आणि बेकार पोरांना गुन्हेगारी जगत आणि राजकारण आकृष्ट करायला लागतं. मग राजकारणातले लोक आमच्या या तरण्या पोरांना हाताशी धरतात. पोरांना काय बिचारांना? पोरांचं काय? इव्हेंट मॅनेजमेंट गर्दी करायची, बाईक रॅली काढायची, त्यांना गाडीत पेट्रोल टाकताय, 2 वेळची बिर्याणी सोबत 1000 रुपये निघाले आम्ही करू रॅली. आम्हाला काय भागणे वाले की शाबासकी. आमचा स्वतःचा धंदा, स्वतःची नोकरी असेल तर आमचा पोरगा कुणाच्या रॅलीमध्ये, कुणाच्या सभेमध्ये शक्ती प्रदर्शनासाठी जाणार नाही. का आमच्या पोरांना हे करावं लागतं? कारण इथली बेरोजगारी इतकी मोठी आहे की जी गुन्हेगारीला सुद्धा बढती देते. काय इथली शिक्षण व्यवस्था? मग शिक्षणाच्या वेगवेगळ्या गोष्टी तयार झाल्या. मग उडतं शिक्षण खलिता आला. मग शिक्षणाचे वेगवेगळे आयोग आले. यामध्ये एक महत्वाचं 1986चं शैक्षणिक धोरण आलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ला आलं. आणि या शैक्षणिक धोरणाच्याही आधी पुलाखालून बरंच पाणी गेलं होतं. जे लोक आम्हाला आता म्हणतात ना की देशभक्ती का प्रमाणपत्र, जे लोक आम्हाला सांगतात ना, मित्रों मैं आपको बड़ी ही विनम्रता से कहना चाहता हूँ, मित्रों इस देश को तुम जैसे नौजवानों की जरूरत है. ह्याचं काय? ह्याला काय लागले बोलायला? म्हणजे मराठी फिल्म इंडस्ट्री मधली ट्रॅजेडी क्वीन अलका कुबलला म्हटलं जातं. अलका कुबलचा पिक्चर म्हटलं की रडणं आलंच वगैरे. माझी ओटी भरा, मला कुंकू लावा, मला माहेरची साडी द्या वगैरे वगैरे. मराठी फिल्म इंडस्ट्रीची ट्रॅजेडी क्वीन किंवा इमोशनल ड्रामा क्वीन म्हटलं तर अलका कुबल, आणि भारतीय राजकारणाची इमोशनल ड्रामा क्वीन म्हटलं तर नरेंद्र मोदीजी. हे जरा समजलं पाहिजे.